महाराष्ट्रात नुसते कापा काप्या बॉक्स बॉक्स पाहिल्यापेक्षा म्हणलं फोन मध्ये डोकं उठतो. पण कुठं तोडला, कोणाला धक्का दिला, कोणा डोंगरावरून लोटलं बनवऱ्याला, कोणा ड्रम मध्ये भरलो, हेच चालू जायला म्हणलं हे काय लोक झाले वो. अरे या महाराष्ट्राचं बेकार करून टाकले. तर मला एक सांगायचं आहे, अंधभक्त जे काय फुकून दिलं म्हण गाडव दादा, तुमच्यासारखा सुंदर गागणारा कोणीच नाही. एकदा परत एक कवाली होऊन जाऊ द्या, मग गाडवानं केली कवाली सुरू. तर नमस्कार मित्रांनो. नमस्कार. नंतर आम्ही आलेलो आहे सदाभाऊंच्या घरी. तर विषय असा तुमचं बाकी काय नाही चालू. तुम्ही थायलंडला होते आणि आमचं चालू होतं मस्त पैकी कामधंदा शेतीमध्ये. आता महाराष्ट्रात नुसते कापा काप्या बॉक्स बॉक्स पाहिल्यापेक्षा म्हणलं फोन मध्ये डोकं उठतो. बरं ते लोकांचं असं आहे, साहेबाला बोलला का कापला. साहेब स्वतः म्हणतो विधान भवनात नाही का काय. नाही मला काय म्हणायचंय, याच्या बापाला बोललं ना तरी चालत. पण नेमकं मग मला म्हणायचं साहेब याचा बाप आहे, याचा बाप कुठे आहे, मग खरा बाप कोण. मग असं होतं नुसते बॉक्स कार्यकर्ते नुसते धावेल. बरं कोण कुठं तोडला, कोणाला धक्का दिला, कोणा डोंगरावरून लोटलं बनवऱ्याला, कोणा ड्रम मध्ये भरलो, हेच चालू जायला म्हणलं हे काय लोक झाले वो. अरे या महाराष्ट्राचं बेकार करून टाकले. तिकडे होतं ना पाहायचं त्याला कोणी गाडावरून दाखलू राहिलं, म्हणजे राजकारणी कोणी आता ते नाही का पक्ष वगैरे बदलले आणि ते वेगळ्या पक्षावर निवडून आले, ते पण परत तिकडे पळाले. 6 काहीतरी खासदार पळाले ना आता. नाही म्हणजे आता हे काय झालंय माहिती तुम्हाला सांगतो, आपले लोक निवडून पुढे जो येईन ना, जो निवडून येईन तो कोणी काही होईल बा फोटारी फाटारी, आपल्याला नाव नाही घ्यायचं कोणाचं, तो डायरेक्ट महाराष्ट्र त्याच्या बापाचा संघ आणि आपण त्याची गडी निवडून देऊन आपण त्याची गडी त्याला मतदान द्यायचं. आणि आपल्यावर त्याचे लगेच आपल्यावर उडाय सुरुवात. त्याच्या विरोधात काय बोललं मला सांगा. घरात जर काही कमी पडलं, तेल कमी पडलं किंवा मीठ कमी पडलं तर आपण कोण सांगतो, जो घर चालक आहे, कारभारी, आपले वडील पप्पा, आपल्याला घरात भाजीला नाही किंवा आज आपल्या घरात तेल नाही, कोणाला सांगतो, कारभारी सांगतो आपलं. मग हा कारभारी ठेवले का आपला गुंडगिरी करायला ठेवलाय देशावर. मग जसं घरातल्या कारभाऱ्याचं किंवा आपल्या वडिलांचं काम आहे त्या पोरांना आणून देणं, 100%. कारण तू त्या पदावर बसलाय, घराचा चालक आहे. तसं याच्या पदावर जे बसले ना, हे फक्त आपण चालायला ठेवले. देशाची मालक जनता आहे. आपण फक्त या कारभाऱ्याला जर आपण विचारलं ना, साहेब इकडे रस्ते उखाडले, साहेबांना बोलला तू नाही, साहेबांना डायरेक्ट महाराष्ट्राचा अपमान केला असं म्हणतो डायरेक्ट. आता साहेब महाराष्ट्र साहेब. अहो मला सांगा, महाराष्ट्राचा अपमान नाही, साहेब म्हणून महाराष्ट्र नाही, महाराष्ट्र म्हणून साहेब आहे. महाराष्ट्रानं साहेबाला निवडून दिलंय, 100%. आणि मग साहेबांना बोलला का तू काढा कोयते तलवारी काढा, चला त्याच्या घरी जाऊ, अंक करू का बरं, आमचा बाप आहे तो म्हणून आता काय करावं. हे नाजय सावलात काय म्हणजे बोलायची पद्धत आहे ना. सदा तुम्ही पाहिलं नाही का, भाडेके टट्टू म्हणजे आपण मतदान द्यायचं यांना आणि आपण हक्काने प्रश्न विचारायचा. आणि हे काय म्हणताय आपल्याला भाडेके टट्टू काँग्रेस आहे, आपल्याला कोणत्या पक्षाची काय घेणं नाही. आपण नागरिक, आपला अधिकार आहे ना, आपण प्रश्न विचारणं यांचं 100%. मग माझं उदाहरण काय, मला तेच बोलायचं या विषयावर. मला सांगा, मला जर उद्या पैसे कमी पडले तुम्ही माझ्या बापाक मागणार आहे. 100%. माझा बाप म्हणला तू माझा पोऱ्यास नाही, मग मी बापाला विचारीन ना, मग मी कोणता आहे. तसं यांना पदावर बसवले, उद्या काय आपल्या गावात काय समजा पाण्याची टंचाई, रस्ते चांगले नाही किंवा समजा आता पूरग्रस्त गावं काय झाले, हे जर आपण विचारायला गेलो, साहेब आमच्या गावात अमुक पूर आला बाबा, पूर झाली, गावाला मदत पाहिजे, लगेच म्हणताय कोणाशी बोलतो तू, दादागिरी करायला. म्हणजे यांना निवडून देऊ नये ना, असं झालंय. तुम्हाला सांगतो याला 100% जनता आहे ना, जनता नाही ना, जनता ना डायरेक्ट आहे ना, जनता शेपटापासून गार पडली, नामर्द झाले. काय वाटतंय, 100% यांना राग काही ना, मर्द कमी होत चालले, मर्द थोडी राहिली. आणि मला सांगा, आपण ज्याला निवडून दिलंय त्याला आपला जाब विचारायचा अधिकार आहे. जनताचा तो सेवक आहे, 100%. जनताचा सेवक आहे. त्याला पदावर ठेवले, लोकांवर उडायला नाही, दादागिरी करायला नाही, त्याला समस्या सोडवायला ठेवले. मी बोललो ना, जर आपण म्हटलं गेट आउट तर त्यांनी गेट आउट व्हायचं. आपण जनता आहे, आपला अधिकार आहे. नाही मग हे भाड्याच्या घरात, आता समजा तुमच्या घरात एखादा भाड्याचा आला, तिथे कसं उदाहरण येते, समजा
तो जर मग आपल्याला ठरवलं त्याला ए चाल नाही तुला ठेवायचं त्यानं गेट आउट व्हायला पाहिजे, त्यानं मालक नाही व्हायचं त्या घराचं. तो मालक होतो महाराष्ट्राचा अपमान. आता महाराष्ट्राचा अपमान काय मला सांगा पंचवार्षिकला दरवर पंचवार्षिकला उमेदवार नवीन निवडायची पद्धत काय खुर्चीवर आपण संविधानामध्ये बसवतो, खुर्चीवर आपण हाकलू शकतो. कशाला काढलंय ते? 100% का तुम्हाला जर हे पंचवार्षिक मध्ये ह्या उमेदवारानं जर नाही कामं केले तर बरोबर. तुम्ही पंचवार्षिकला दुसरा निवडू शकता. 100% हा रूल आहे का नाही? सगळं ऍक्ट करून ठेवायचे प्रयत्न चालले. हा म्हणजे दादागिरी करायची, खुर्शीचा मोह सोडायचा नाही. हा आणि म्हणजे आता विषय असा झालाय, पहिले लोक काय म्हणायचे उद्या एखाद्या गरीबवर जर अत्याचार झाला तर साहेबांकडे जाऊ. पण आता जर पुढारी लोकच जर गुंडासारखे वागायला लागले, जायचं पुढं. हा जर साहेबाविषयी बोलला का तोडताना दिसतो, फोडताना दिसतो, घरी येऊन हाणताना दिसतो. अहो किती मुलींचे 13-13 वर्ष बामण लोक मंदिरामध्ये रेप करून राहिले. 13-13 वर्षाच्या मुली. सांगा तुम्ही आता काय करायचं? नाही आपल्याला अजून राम मंदिरात चोरी केली यार. आपल्या हिंदू धर्माचं आपलं मंदिर आहे, त्या मंदिरात स्वतः चोरी केली. सांगा तुम्ही आता किती निचाड राजकारणी. तो होतं काय माहिती का? मला सांगा. त्यांना लाज नाही. नाही ह्या गोष्टीवर एक पॉइंट आहे. समजा मी या माझ्या शेतातला पूर्ण अनुभवी, मी 40 वर्षापासून इकडं नांदवतो. मला माहिती इडलं गुप्त काय आणि इथं निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह काय मला तुम्हाला माहिती का? तुम्हाला मी इथं पोचू शकतो, तुम्हाला म्हणून जा या इकडं चांगली जागा आहे, तुम्ही खड्ड्यात जाऊन पडता. म्हणजे जे चोऱ्या बिऱ्या होत्या ना हे सर्व तिथलेच राहतात. पुजारी कंपनी बरोबर काही नाही. आणि ते पण सगळे पुजारी कोणता वेगळा जात, हिंदूच सगळे. नाही आपल्याला जातीवर बोलायचं नाही. आपल्या देवाची तुम्हाला सांगतो ना, जिथं चोऱ्या होत्यात ना तिथलं बाहेरचा माणूस तो फक्त दाखवतो एक घरचा भेदी लंका दोन. सगळे खाणारे वेगळेच राहत. नाही त्यांनाच तो पॉइंट माहिती राहतो. बरोबर. आता मला सांगा, समजा माझ्या घराला खेटून एखाद्याला माझ्या वडिलांनी हांडा पुरलाय किंवा काही पैशाची बॅग पुरली ही मला माहिती. हा मला माझ्या भावांना धोका द्यायचा आहे थोडक्यात. मीच चोरणार ती रातची आणि वरून काय म्हणणार मला रात्रीचं आले मला चोरायला दम दिला चोर गेले की. तसेच ते मंदिरातले प्रत्येक गोष्टी होऊ राहिल्या. हे सर्व अंडे पिल्ले इथलेच राहतात, सर्व राहत. हा आता मला सांगा, हे लाईटीचे गाळे चोरी जातात काही गावांना. बरोबर. हे सर्व त्यांचेच माणसं चोरी देतात रातची, दुसरीकडे येऊन शिफ्ट करते आणि इकडून म्हणतात गेले होते तमुक. जातीवाद नाही करायला पाहिजे. भडव्याने जातीवाद नाही करायला. जातीवाद काय होतं? भारत देश आहे, आपल्या जाती सगळे जाती मिळून जगणार. एक सांग का, सत्ता पाहिजे म्हणून जातीवाद करतात. जातीवाद का करतात लोक? जातीवाद करायला तर राजकारण चालणार नाही. राजकारण चालणार नाही म्हणून जातीवाद करायचा. आणि आता सध्या लोकांना मी एक सांगन, आपल्याला जातीवर कोणच्या बोलायचं नाही बाबा. जाती एक दोनच आहे. बरोबर. स्त्री आणि पुरुष. बाकी जात नाही. आणि अर्धा आपण इथे छक्का बिक्का म्हणतो, आपण बोलत नाही एवढं कसं. हा मान पण 3 जाती आहे, त्याला अर्ध नारी म्हणते. हा त्यांना पण मान सन्मान आहे. पण निसर्गानं लावलं स्त्री आणि पुरुष, याच्या पलीकडे जात. मला सांगा, मी तमुक जातीचा आहे, तुम्हाला हाताला 5च बोट आहे, मला 5च बोट आहे. काही फरक पाडला का देवानं? कलर मध्ये फरक आहे. तुम्ही गोरे मी काळा आहे, फक्त हा एवढा फरक आहे. बाकी तुम्हाला 2 पाय मला 4 पाय दिले का मी अमुक समाजाचं माझ्या समाजाचं सुद्धा मी कोणाला सांगत नाही. मी लोकांना काय सांगितलं, मला बरेच लोक विचारतात तुम्ही कोणत्या काठची, म्हणलो मला काय गरज नाही, मी माणूस आहे. बरोबर. 100% हा मला सांगा, मी अमुक माझी जाते मग मला शेपूट आहे का? जाती या जनावर आहे. शब्दावरून आठवलं, बीजेपीच्या प्रचारामध्ये बजरंग बलीला रॅलीच्या पुढे नाचत होते. सांगा तुम्ही कोण? हे बीजेपी वाल्यांनी रॅली चालू आणि पुढे बजरंग बलीचा अवतार घेतला, माणसाला दिला. सांगा तुम्ही मला सांगा, बजरंग बलीला नाचत होते, नाचवीचा प्रयत्न म्हणजे अपमान नाही. म्हणजे त्याचा सॉंग घेतलं सॉंग घेतलं. तो सॉंग घेणारा किती येडा सॉंग आहे. काय अवघड. मला सांगा, बजरंग बली रावणाला वाकला नाही. ज्या रावणानं 33 कोटी बंदी देव टाकले होते बंदी खाण्यामध्ये, ती जी लंका तो एकटा जाळून आला. आणि हे मला सांगा, या पुढाऱ्या फाडाऱ्यांची बजरंग बलीला नाचवायची अवकाश आहे का? म्हणजे हा हिंदू धर्माला टार्गेट करायचं काम आहे का? हे हिंदू धर्माच्या नावाने मतदान घेऊन आणि हिंदू धर्माचे देव नाचू राहिले, किती चुकीचं आहे. बजरंग बली रावणा पुढे नाचला नाही. नाही रावणाला नाचवलं. ज्यानं एका काही
तासाच्या काय सेकंदामध्ये लक्ष्मणाला घेऊन पूर्णागिरी डोंगर उचलून आणला. त्या बजरंग बलीची बरोबरी बरोबर लावायची. म्हणजे इथं मला राग आला. राग येणारच आहे मला. बजरंग बली येते, बजरंग बली येते, बजरंग बली देवी आपले. नाही मला सांगा, ज्या बजरंग बलीनं एक लंका जोड आपली जाऊन तिथं रावणाला काय उखाडता नाही आलं, हे काय करणार? पण त्यांना आपण नाचवायचं. म्हणजे बजरंग बलीपेक्षा पुढारी श्रेष्ठ आहे. याला स्वतः राम मंदिरात चोरी केली, बजरंगबलीला नाचवायचा प्रयत्न केला, म्हणजे हे सगळं चुकीच्या दिशेने चाललेलं आहे यांचं. म्हणजे यांना हुकुमशाही करायची. नाही यांना आहे ना, तू त्यांच्या मागचं एक धोरण सांगत तुम्हाला काय. लोक शांत. नाही यांना काय करायचंय, हिंदू धर्माच्या देवाची विटंबना करायची, लोक काही दंगे भडकायची. हे पके मास्टर माइंड त्यांच्या मागचा हेतू हा असतो बरं का. बरोबर. हा बजरंग बलीला नाचवणं का एखादे गरम रक्ताचे आपल्यासारखे पोरत अरे बजरंग बलीचा अपमान काप्या आणि यांना तर ते लागत. पण यांची कशी जशी एक आपली आपल्या धर्माचे तेच आपले देव नाचवित्या. नाही यांची कशी मारायची. आता तिने आपलं असं केलं ना, ते कसं असं करतात का, असं केलं दंगे भडकतील, श्रीरामांचा अपमान केलं दंगे भडकतील, बजरंग बलीचा अपमान केलं दंगे भडकतील. म्हणजे ते आपली कशी जनताची मारी त्या एकदम म्हणजे गणिमी कावा करून. पण जनताना सुद्धा यांची अशी मारायची ना पंचवार्षिकला का डायरेक्ट यांचा खतमाच झाला पाहिजे. नेपाळसारखं व्हायला पाहिजे. यांच्याशी दंगे नाही काढायचे. तुम्हाला सांगतो, आपल्या देवी देवतावर जरी काही बोलले दंगे नाही करायचे, मारामारी सुद्धा जनतांनी नाही करायची. यांना आहे ना पुढच्या पंचवार्षिकला खुर्शीवरून खाली करायची. नेपाळ करायला पाहिजे. प्रत्येकाचे असं कमेंट येते लवकरात लवकर व्हायला पाहिजे. नेपाळमध्ये काही सत्ता परत केली लोकांनी डायरेक्ट सांगता मागं लय हाणला होता कोण नेपाळ म्हणतो काठ्यावर मारून टाकला. रस्त्यावर उतरले नाही, पळून गेले ते रस्त्यावर. नाही पण एक मारला होता पोलीस, लय चोपला होता, चपटा होऊन गेला. चांगलं केलं. ते लोक शांत बसतात. बरोबर. आपल्या लोकांना त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आता आपण आहोत आपल्याला पण तेवढा सपोर्ट केला पाहिजे लोकांनी. नाही यांचं काय झालंय तुम्हाला सांगतो, दुसऱ्याच्या पोराला चिंचा पाडायला शेंडूर लावून द्यायचं 100%. आणि वारा आल्यावर तो मोडल चिंचा आपले पोरं खात. लक्षात आलं तुमच्या? यांचं तेच चाललं. हा काही गदाड्यांच्या लक्षात नाही येणार. आपण येतात शिवी नाही द्यायची, पण गदाडे म्हणू तर नाही. आता ते पोरग चिंच पाडायला वर लावलं, यांची 50 पोरं खाली. 100%. पण फाटी मोडल्यावर पाडणार कोण आहे मुंडीवर? तो पडल. खायला कोणला भेटणार आहे? यांना खाल्ल्यांना. तसं आता आपण बोलतो ना, लोक आपल्याला मारायला येणार आहे. म्हणजे हे बाकी जे असे हात थंड होऊन यांचे रक्त फार थंड पडेल ना, ही डायरेक्ट म्हणा डायरेक्ट तो बोललाय तोच पाहिजे. पण तो बोललाय जे आपल्यासाठी बोललाय, समाजासाठी, ते नाही यांच्या लक्षात येणार. मग ते चिंचावाले म्हणजे हे तो पडलाय, जाऊ दे आपल्याला चिंच खायला भेटत आणि ते मजा घेतील अजून. हा म्हणजे उदाहरण त्यांच्या जर लक्षात येत असेल ते. आणि तुम्ही म्हणते ना ही मंदबुद्धी, या मंदबुद्धींच्या गबाळ लोकांना ना एवढे उदाहरणं देऊन एवढं चांगलं सांगून काहीच उमजत नाही. या अंधभक्तांनी पूर्ण देशाचं वाटोळं केलंय. अहो तुम्हाला माहिती का, एक त्यांच्या प्रोफाईल पाहिलं मी, जे कमेंट टाकतात ना नेगेटिव्ह, त्यांच्याकडे पासपोर्ट पण नाही, त्यांच्या घरात खायचे वांदे. मला अंधभक्तांच्या भावाचा फोन आला होता, अंधभक्ताच्या आईचा फोन आलेला आहे, काही दिवसांनी अंधभक्ताच्या बहिणी सुद्धा फोन यायला बसला. अहो काय काहीतरी सांगाय, सुधरावा आमच्या पोरायला. नाही आता एक तुम्हाला सांगतो, फार वाया गेले ना हे काय करता, हे पुढं करता यांना हे लढायला लावी त्या. आणि अंधभक्तांचे जे वडील पक्षवाले माधुरचोद यांचे आई वडील यांच्या पोरांना दुसऱ्या देशात शिकायला पाठवत्या. ते मस्त आहे की ऐशो आराम करोडपती पैसा बिसा छापू राहिले, मस्त चालू आहे. मला सांगा, आपले येडबंगे अंधभक्त होऊन वाया गेले. मला त्यांच्याबद्दल आता तुम्ही भारी काढलं, मला सांगा मंत्र्याचा पोरगा दिसला का दंग्यामध्ये? कधी दिसत नाही, कोणता दिसणारच नाही आजपर्यंत. त्याच्या बापाला जरी शिव्या दिल्या तो आला का तलवार? तो आलाच नाही कधी. अंधभक्त का उड्या मारतो यांना माहिती. आणि हे लोक कोण आहे माहिती का? अनफेड, ज्यांना संस्कार नाही. आणि त्यांना आहे ना साहेबाईसाठी मारायला तयार, मरायला तयार. तर मग मला एक सांगायचंय, मला सांगा, साबण राहतो, साबण कपड्याला धुतो, साबण उघडून मरतो, बरोबर, आणि कपडा काय स्वच्छ होतो. आता मी त्यांना काही येड्या चुत्यांना नाही लक्षात येणार उदाहरण, त्यांना परत डबल सांगतो, साबण उघडून मरतो, कपडा स्वच्छ होतो. आणि तसे हे ना, हे साहेबाईसाठी अशीच उघडून मारणार आहे, साहेब धनवान होणार आहे. उदाहरण हे. पण येण्यापेक्षा साबण तरी बरा आहे का तो कपडे स्वच्छ करतो. हे साहेबाईसाठी मराठ्यान स्वतःच्या घरी गरीब काहीच नाही, घरात वाईट परिस्थिती थोडीशी
चांगलीच वाईट परिस्थिती, भविष्याचं काही चिंता नाही, हा, डॉलर काही रुपया तायबट त्यांना करन्सीचा काही संबंध काही गरज नाही त्यांना राहिली. सिस्टम माहिती म्हणून मला सांगायचंय नीट पेपर लीक झाले, ते पेपर मध्ये किती लोक प्रोटेस्ट करून राहिले. ते अमेरिकेवर आला तो फुनसुक वांगडू म्हणतो त्याला, सॉरी आपलं सोनम वांगचुक, त्याला फुनसुक वांगडू 3 इडियट्स सांगा. ते सोनम वांगचुक ते एक सायंटिस्ट आहे, एक वेल अमेरिकेमध्ये जॉब घेऊन डॉलर मध्ये पैसे टाकू शकतो सर, $1,000,000 मध्ये. बरोबर काय गरज आहे यांना? हे काय करतात त्याच्यासाठी? का उपोषण करताय तुझं? A20च्या गाड्यांना या कंपनीवाल्यांनी, हिरो कंपनी आहे, टोयोटा आहे, मारुती सुझुकी आहे, या टोयोटा यांच्या मॅन्युअल मध्ये काय लिहिलेलं आहे? जेव्हा आपण नवीन गाडी घेतो त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तुमची E20 जरी गाडी असेल त्याच्यामध्ये E10च इथेनॉल टाकायचं, आणि जर तिला त्रास जर झाला तर तुम्ही ओरिजिनल पेट्रोल टाका, म्हणजे असं लिहिलेलं आहे. आणि यांनी E20 काही ठिकाणी E80 पर्यंत आणलं, आणि गाड्यांना E20 टाकून पण त्रास होऊ राहिला, गाड्या पुन्हा खराब होऊ राहिल्या. आणि गाड्या घेणारे कोण आहे? सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे. काही नाही, व्याज काढून काही नाही, रक्ताचं पाणी करून कष्ट करून शेती करून पैसे साचून मग कुटुंबाला फिरवायचं, छताखाली पाऊस येतो, हिवाळा राहतो, उन्हाळा राहतो, ऊन लागत, मोठी गाडी घेणारच आहे, बरोबर. मग फिरवणार. मग या म्हणजे नालायक लोकांनी काय केलं, कंपल्सरी त्याच्यामध्ये इथेनॉल टाकायचंच केलं, साधं प्युअर पेट्रोलचे विषयच बंद केला. गाड्यावाल्यांनी पण असे युजर मॅन्युअल केले. तुम्ही विचार करा की लोकांची फसवणूक नाही तर काय, आणि चुकी जनताची आहे. यांचं काय झालंय माहिती शांत आहे का? सदाभाऊ. नाही त्यांचं काय झालंय माहिती का, दुसऱ्याचं घर जाळायचं आणि तिथं बिल्डिंग उभी करायची. आणि वरून हे जे कंपनी आहे ना, या कंपनी येऊन प्रेस कॉन्फरन्स करतात, सरकारने त्यांना धमकी दिली असेल, या प्रेस कॉन्फरन्स E20 टाकलं तरी चालतं, पण लोकांच्या गाड्यांचा प्रॉब्लेम राहिला ना, गोरगरिबांचं खराब काय? झाल्या ना गाड्या, नुकसान झालं गोरगरिबांचं लोकांचं. काय? अहो, लाखो रुपये गेले ना बरं, लोकांचे. काहींची अशी परिस्थिती का त्याला डबल गाडीच घेऊ कसं काय घेणार आहे? कर्ज काढून गाड्या घेतात. आधीच तर महाग आहे ना इकडे पाडली लोकांची, पण तरी गाडी घेऊन त्यांना काय करावं, सांभाळावं का घरी पोरा बाळांच्या शाळा पावा, गाडीचे हप्ते भरा, का गाडीचे हप्ते भरावं, म्हणजे लय मोठा गोळ आहे. आणि याच्यामध्ये एक आहे ना जुना शब्द आहे, आडला हरी गाढ पाहिजे. मग आपण आडलोय, बरोबर, आणि आपण हरी असताना गाढ व्हायचे पाहिजे राहिलो, बरोबर, म्हणजे मतदान आपण केलं 100%, आणि गाढव निवडून दिला. निवडून मग आडला हरी ना आता कोणाची पाहिजे गाडवाचीच पाहिजे. हा, मग आता तुम्हाला सांगतो काही गद्दे अशी, तर मला एक सांगायचंय, अंधभक्त जे काही त्यांच्याबद्दल नाही, आपल्याला त्यांची नावं नाही घ्यायची, पण त्यांना पोरांना सांगायचंय, जे साहेबाई माग राहते, जे कार्यकर्ते, त्यांना एक उदाहरण सांगतो आणि त्यांच्या जीवनावर सांगतो. 100%. मला सांगा, गाढव माती वाहत, बरोबर, गाढव माती वाहत, आणि पगार कोणाला भेटतो? गाढवाला का त्याच्या मालकाला? मालकाला. हा, मालकाला. गाढव काय वज आणि हागायला लागलेली अंड्या, गाढव फक्त बर का, गाढव फक्त मेलो, आणि गाढवाला फुगून दिलं. बोलणार आहे मी त्याच्यावर, पण गाढवाला फुगून दिलं म्हणे, गाढव दादा तुमच्यासारखा सुंदर गागणारा कोणीच नाही, एकदा एक कवाली होऊन जाऊ द्या. मग गाढवानं केली कवाली सुरू, गाढव लेंड्यात हाकणारा. गाढव आहे ना, यांना फुगून द्यायले, आणि हे फक्त बोकायला. म्हणजे हे जे गाढव आहे ना, मग आता मला सांगा, गाढव मेलं, वज वाहू, पैसे मिळाले मालकाला, डबल सांगतो. मग जे अंधभक्त आपण तुम्ही काय म्हणते, जे कार्यकर्ते जे आहे ना, हे आहे गाढव, पुढारी आहे यांचे मालक, हे गाढवाईनी फक्त वजे वाहते, कोणला हाणायचं आणि बेडिंग हेलिकॉप्टर त्यांच्या पोरांनी घ्यायचं, गाढव खाजू गाढव चाललं जेल ना, गाढवच आहे ना. मग ते अक्कल असली कोणी काय करेल का? हा, आपण म्हणतो माझेल बोकडे हायचे, काही लोक बोकड्यासारखे. एकदा एक बोकड्या माजला, खरी कहाणी बर का, एकदा बोकड्या माजला आणि तो निष्ठा करायचा, लय माझेल कोला. आता कोला हुशार आईला म्हण, बोकड्या आहे ना फक्त दादागिरी करतो, पण बोकड्याला म्हणजे बोकड्या मंद बुद्धी म्हण, त्याला अक्कल नाही. हा, मग आपण एक काम करू म्हणून, बोकड्याला काय केलं, तहान लागली दोघांना. मग आता काही बोकड्याला काहीच कळत नाही, हा, शेळी नाही लावायला पण बोकड्या माझी. मग आपल्याला तहान लागली, कोला काय म्हण, बोकड्या दादा एक काम करा म्हण,
मी आधी खाली जातो उडी मारतो आणि मी असे पाय लावतो बिताडीला तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेवून खाली या खाली या हा. खाली या खाली. खाली या बरोबर. कोल्यानं आधी उडी मारली तो हुशार ना कॉलेज आधी उडी पण मार. बोकड्याच बोकड्या. बोकड्या काही बोकड्याला काहीच कळत नाही मग कोल्या दोघे उतरले इरीत दोघं उतरले. पाणी बिनी पिले एअर होती 1-1.5 परस 1.5 परस. म्हण आता का असं करा तुम्ही पाय लावून धरा म्हण मी तुमच्या पाठीवर उडी डोक्यावर चढवतो आणि पटकन वर उडी मारितो आणि तुम्हाला परत वर काढून वर काढून घेतो घेतो. पण बोकड्याला कुठे अक्कल आहे का मला वर नेऊन जाणार. बरेचसे बोकडे आहे अशी आपल्या आपल्या देशात लय बोकडे आहे अशी हा, मग खरी गोष्ट मग नाही आहे नाही दादा. मग बोकड्यानं काय केलं लावले पाय बोकड माझेलच तो वाजेल. लावले पाय कोला मस्त पाठीवर डोक्यावर पाय ठेवून वर उडी मारून आला हो. आणि कोला वर आल्यावर बोकड्याला काय म्हणला बोकड्या तुला फक्त वापर करून घेतलाय मर खाली वर खाली वर. टाटा केला बोकड्यामध्ये बोकड्यामध्ये. शेळी बेटा ना बोकड्या गुतला जेल मध्ये अशीच जेल मध्ये गुतले ना शेळी ना लागूड होई बोकड्याची दाढी वाढून मै बाईच्या कोणी नादी लागायचं नाही अरे बाई एवढाच बोकडे दिलाय गुतून मध्ये बाईची मारून दिली. हा कोल्यानी घेतले बंगले बांधून 100% म्हणजे कोले कोण हे जे उदारी फाडर लोक ते माइंड ना काम करतात Mind ने काम आणि बोकडे कसं गुतलं काय करते नाही नाही बोकडे कसं गुतलं कोल्यानं फसवलं कसं? फसवलं गोड बोलून बोलून मग आता बोकड्याला किती बोलावं सांगावं ते बोकडे काय सुधारणार नाही नाही बोकडे खाटके जातील जेव्हा कटतील ना आयुष्यात आणि सदा भाऊ आणि तुम्ही जेव्हा आपण एकत्र येतो ना तर नवा इतिहास सांगत असतो यांना रोज उदाहरणं देऊन भारी सांगतो 1000 आहे. पण त्या आईला हे बोकडे आपल्याला काय म्हणतील यांच्याकडे पाहावं लागत आहे घ्या खेळ म्हणून त्या खेळा. हा, काय नाही काय नाही पाहणार काय आहे? होईल तुमची लायकी नाही. आमच्याकडे पाहू नका काय होऊ नका आमच्या नादी लागू नाही नाही नका. तुम्ही जर या महाराष्ट्रातले रायवळ आहे तर आम्ही तिप्पट रायवळ आहे. आपण त्रिपट राहील त्यांना सांगणे काही डेअरिंग नाही एवढी नाही नाही मला काय बोललं सांगायचं ना हे जर हाणू शकतात तर आपण इथं जिम करेल आपण लय हाणू आपण लय आणू शकतो हे मी जे बोलले होईल जे होईल बिंदास आहे माझ्या घरी अन्याय सहन करणं सुद्धा एक अन्याय केल्यावानी केल्यावानी आणि जी गप्प आहे ना आपले लोक हा. त्यांच्या त्यांची चुकी आहे. हो, अन्याय सहन मग करायची. मला काय त्यांनी सांगायचं? सावध व्हायला जागा व्हायला पाहिजे मला काय सांगायचं आता कुत्र्यासारखं भुकणं हा. आणि हत्तीनं कुत्र्याला घाबरणं 100%. आता काय झालं एकदा कुत्रे हत्तीच्या माग लागले आणि हत्ती पळाला बरोबर पळाल्यावर देवाकडे गेला तो 100%. देवाकडे गेला अन विष्णू भगवंताकडे गेला हत्ती म्हण भगवंता मला कुत्र्यानी लय फोकारलं म्हणून 100-125 कुत्रे माग लागले मावल्या 100%. आणि कुत्र्यानी मला फोकारल्यामुळं मला काहीतरी त्या कुत्र्यावर ऍक्शन घ्यायची कंप्लीट करायची म्हणून 100%. देव म्हण तू च्युती आहे हाती म्हण मी कस काय च्युती आहे म्हण 100% बरोबर तुझ्यात ताकद किती म्हण हा. तू नुसता लोळला तरी कुत्र्यांची चटणी होईल हा? बरोबर. आणि तुला कुत्र्याने फोकारलं म्हणजे याचा अर्थ तुझीच ताकद तुला माहित तुला नाही माहित नाही म्हणजे हा. तू अन्याय सहन केला म्हणजे तू सुद्धा तुझ्या स्वतःवर अन्याय स्वतः केला का अन्याय तो केला. कुत्र्यांचं ऐकून घेतलं ऐकून बुकनं. घेतलं बुकनं. म्हणजे जनता ही हत्ती हाती आहे आणि 10-5 कुत्रे जे आहे ना गुंड बोकडं, बिंड शट्टू, हे भोकात बंग. हा गांडूशी हा ते जे भोकात आहे ना ही जनता आहे ना हत्ती असून अशी शेपूट पाडी असे पाहिले जनताची चुकी पण मग जनताला माहिती पाहिजे ना का आपली ताकद ताकद काय हत्ती आपली ताकद हे काय 4 कुत्र्याला आपण घावारलं नाही पाहिजे आपण जर रस्त्यावर निघालो तर आपण यांची या कुत्र्याला आपण चोळून हा. आणू शकतो म्हणजे मग मला ती उदाहरण ते द्यायचं होतं त्यांना का बाबांनो असं करू नका बरोबर आहे. जनतेच्या पाठीमागं राहा जो समाजाला पुढं काढीन त्याच्या पाठीमागला 100%. आता लोक म्हणत्या तुमच्या गावात जर आम्हाला जर तुम्ही यंदा निवडून दिलं हा. तर गावाचा खूप विकास करू गावात पाणी आणू गावात पाणी आणायच्या आधी यांना देशीचा बार टाकला गावात टाकला, पैसे चालू बरोबर पुढाऱ्यांना निवडून आले देशीचा बार टाकला प्याला मतदार मतदार जमीन वपून चालू साहेब तुमच्या जर बार पुढं कोणी आला ना तर मी आहे. हा माझ्या बापाला सुद्धा सोडणार नाही सोडणार नाही मी, हा. हा, फक्त साहेब. मला मत पाजा उत्पादन आणि जर आज बार बंद असलं तर तुमचा पाजा तुमचा पाजा मोठा बाथरूम मध्ये जाऊन असे. असे हा, कार्यासाठी निवडून देईल ना 100%. जे खातं तुमच्या ताब्यात देईल ना 100%. ते खातं तुमचं सक्सेस तुम्ही सांभाळायचं बरोबर आहे पेट्रोलियम मंत्री वेगळा वेगळा आहे आहे. अर्थमंत्री वेगळा आहे वेगळा आहे. हा? रस्ते, पंतप्रधान वेगळा आहे रस्ते प्रत्येकाचे खाते विभाग वाटलेले रस्ते मला वेगळा सांगा आहे. रस्तेच मग- आहे. नाही मला सांगा आता मी तुम्हाला एक जोक सांगतो हा, आपणही लग्नाला गेलो बरोबर
आपण वराड म्हणून जायचं का नवरदेव म्हणून? आपलं काम काय आहे? वराड म्हणून जायचं, 4 तांदूळ टाकायचे, गुलाबजाम खायचे, निघून यायचं. पण नवरा नवरीला विचारायचं तुम्हाला पोर कधी होईल, तुम्ही केव्हा कार्यक्रम चालू करणार आहे? आणि तू नवरा आहे तिचा, तिचं पाहिजे ना, तो त्यांचं पाहिजे ना, बरोबर आहे ना. तू उद्योग करू नको, तुझं काम काय आहे? उदाहरण काय आहे? बरोबर. तुला कोणतं क्षेत्र आहे तुझं? फक्त रस्त्याचं. जायचं, लग्नाला तिकडं बघायचं, बरोबर. गाठ घ्यायची आणि निघायचं. निघायचं. त्याला विचारत ते तुम्ही ते हानी म्हणलं कुठं जाणार आहे? पुढे जाणार आहे. नाही हे ठीक आहे. तुला काय करायचंय ते? काय करायचं मग याला? बाकीच्या माणसांनी, आता माझं काम शेती करणं, मी शेती केली शेती पाहिजे. करायची. मी लगेच म्हणायचं जे आईला इथं का पेप्सीची कंपनी टाकाव काय व आपल्याच्या टाकून. माझं काम हेच आहे ना, का शेती करणं. 100%. म्हणजे प्रत्येकानं जे जे काम केलं पाहिजे. आणि याला कारण एकच आहे, आता फक्त लोक जवळ शांत आहे त्याच्यामुळे फायदा आहे सर. तोवर दुसरं काय? नाही पक्क लोकांनी, राजकारणी लोकांनी, पुढारी लोकांनी ओळखून घेतलंय. 2-4 गुंड पाठवायचे, जो आवाज उठवतो त्याला धोपायचं आवाज आणि राज्य बाकी महाराष्ट्रात महाराष्ट्र चाललं आपलंच आहे सगळं. असं तर मग त्या तुम्हाला जोडलं, उद्या मी लगेच म्हणतो, मी लगेच माझं रक्त थंड म्हणजे थंड होऊन जाईल, असा बरोबर आहे. थंड झालं, थंड. बरोबर आहे. हा, आणि प्युअर याडा अंड बाबा प्रतीकला आणलं, मग मला नको नको नको. नको नको. म्हणजे मग याचा अर्थ काय होतो का, याचा अर्थ असा होतो का कष्ट करायचं बैलाईनी, घास खायचा घोडे. गोड्याने 100%. उदाहरण आहे दुनिया माणसाला. हा, म्हणजे जनताचा टॅक्स, जनतातून काही टॅक्स जातोय तो अख्खे यांचे मोठमोठ्या फॉर्च्युनर गाडी आणि बिडी आणि बंगले आणि बाहेर करोडोच्या प्रॉपर्टी हे कुठून आले? बरोबर. आणि आपण इकडं शेतात 24 तास राबवतोय, बारकट्टी पडली हाताला, इकडं आपल्या का प्रॉपर्टी होईल? हा टॅक्स येतो कुठून? आणि निवडून आल्यावर माणूस श्रीमंतच का होतो? श्रीमंत का होतं? बरोबर. याला विचारायला पाहिजे. 100%. हा, सदाभाऊ, आपल्याला आहे ना या जगात आपली जागरूकता करायची आहे. आपल्या इकडे असे कंटेंट आहे की आपण जनतेला जागरूक करू शकतो, पण आपण अटकतो कुठं पैशामुळं. बरोबर. तर माझं तर मी लोकांना, प्रत्येकाला मी एवढं सांगतो, तुमच्याकडनं होती 10 रुपये 20 रुपये. मी आता फोनपे वगैरे, आपण फोनपेचा QR कोड टाकून राहिलो मी त्यांना, इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती. काय असं 10 रुपये 20 रुपये तुम्ही आम्हाला टाका, त्याच पैशांचा आम्ही कंटेंट असं म्हणून आम्ही जागरूकता तयार करणार आहे. त्याला ड्रेस लागतील ना. हा, ड्रेस लागतील, त्याला कॅमेरामॅन लागेल, त्याला व्हिडिओ, त्याला लोक लागतील अजून. आता आपल्याला चिटिंग लंडकरी दाखवायचं आहे, टरबुजा दाखवायचं आहे, ड्रेसिंग पाहिजे ना, गोडी दाखवायचं आहे, ड्रेसिंग पाहिजे ना. सगळे भडवे दाखवायचे आपल्याला. म्हणजे लोक गोळा करायला पैसे लागतील आणि कंटेंट बनवायला. पण आपण कंटेंट असे बनवायचे की हिंदी लोकांना सुद्धा जमणार नाही. असे कंटेंट आपण हिंदी मध्ये सुद्धा बनवू. आणि ही आपण अख्ख्या केंद्रामध्ये, म्हणजे अख्ख्या देशामध्ये आपल्या ही जागरूकता करणं गरजेचं आहे. आज एका आपले फॉलोअर्स आहे 20 लाख, तुमचे 1 लाख. कमीत कमी यांनी 10 रुपये 20 रुपये जरी फोन पे आपल्याला टाकले तरी आपल्याला ते आर्थिक मदत होईल. कारण की आपले फेसबुकचे आता माझे $500 झाले, ते तुमचे किती 900 काहीतरी डॉलर झाले, ते तुमचे पण अटकून पडले ते माझं पैसे. बरोबर की नाही? तुमचे $1000 होता राहिले ते पैसे. तुम्ही कष्ट करून करता आपण, की आपल्याला नाही काही त्याशी काही घेणं देणं, पण आपल्याला आर्थिक मदत जर ती भेटली तर आपण लोकांना अजून जागरूक करू शकतो. 100%. ही गोष्ट आपल्या लोकांनी सपोर्ट केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? हे काय झालं, आपल्या देशात किंवा याच्यामध्ये लोक घाबरायला सुरुवात का झाली आणि लोकांनी लुटायला सुरुवात का केलं? मला सांगा, माझ्या ताब्यात समजा वडिलांनी पैसे दिले, बरोबर, माझ्या घरी 25 माणसं आहे, बरोबर, आणि मला सांगितलं सदाशिव तू घरचा मोठा आहे, बरोबर, आणि तू जाऊन एवढ्या 10,000चा एक पोरांना कपडे आण, बरोबर, कपडे आण, ब्रँडेड आण. मग हे काय करतात, सिमेंट निम वापरायचं, निमी माती वापरायची रोडला, धनका उडून द्यायचा. समजा सदाशिवनं काय करायचं, आणायचे गाड्यावरून कुठून तरी फाळकुंडी हा आणले 2,000चे 8,000 खिशात मारले सदाशिव. 8,000 खिशात मारले आणि वडिलांना सांगितलं बा कपडे आणले, ब्रँडेड आणले. एक दुकाना पुढे जाऊन फोटो काढून घ्यायचा सदाशिव. हा भामटा ना पाका. मग मी फोटो बिटो काढला, एव्हा वाढलं एव्हा इकडून बाया ब्रँडेड दुकानातून आणले. आता वडील भोळे, मग वडिलांनी लगेच ब्रँडेड आणली. पोरांनी 1.5 दिवस घातले, तिसऱ्या दिवशी फाटले. मग तसंच देशाचे काम आहे. मग उदाहरण त्याच्यावरच आणायचं होतं मला. आपण लोकांना जेव्हा म्हणतो ना तुम्ही आम्हाला पैसे आपण पैशांचा काय थोडे वापर करणार आहे. आता माझा ट्रॅव्हलचा धंदा आहे, माझा ट्रॅव्हलचा बिझनेसचा पैसा मला ट्रॅव्हल मध्येच वापरणं आहे, तिथं चालणं आहे.
पण आता कंटेंट बनवायचं आहे. पण आता लोक म्हणतात आमचं तुम्हाला सपोर्ट आहे म्हणजे आता लोकांनी दारू पिणारे पण फ्रेंड सर्कल आहे आता आपल्या त्याच्यामध्ये. काही पाण्याची बॉटल आहे, सिगरेट पिणारे. तुम्ही एक सिगरेट पितात, एक सिगरेट तुम्हाला दिली मला म्हणजे 20 रुपयाची सिगरेट द्यायपेक्षा 20 रुपये फोन पे केले. आता समजा बिस्लरी घेतात दारू सोबत, ती बिस्लरी जातात, यांनी आपल्याला 20 रुपये टाकले फोन पेला, तर ते आपल्याला मदत होईल. 10,000 लोकांनी फॉलोअर्स आपले 10 म्हणजे 20,000 आहे, तुमचे 90,000 आहे, आणि 10 20 टाकले तर ते पैसे आपले खूप तयार होतील. 100%. ते पैसे जास्त आले तर आपण प्रोफेशनल व्हिडिओ बनवू शकतो. बरोबर. आपण प्रोफेशनल अशी जागरूकता करू शकतो या देशामध्ये. हे पूर्ण हे जे खाजप आहे, हे खाजप पूर्ण हे मुळासकट आपण याला उपटून उखाडून फेकू शकतो. त्याच्यामुळे लोकांनी आपल्याला होतं काय माहिती का, तुम्ही जर असं बोलले तर आम्हाला आर्थिक मदत करा, हे काय बोलणार माहिती का? स्वतःच अहो पाहिजे. तुम्ही काय भीक मागायला लागले का? तुम्हाला का कामं नाही होती का? आणि यांचं काय आहे माहिती का, यांच्या मुलीवर अत्याचार झाला, यांची बायकोवर अत्याचार झाला, तेव्हा यांना वरून कळलं. म्हणायचं काय चाललंय बुवा या साधू संतांच्या देशामध्ये, काय चाललंय? काय कोणी कोणाचं राहिलं नाही. एकदम बरोबर हा बोलले. माहित बायको पळून नेली. मग तेव्हा आम्ही सांगत होतो, मग हा त्यावेळेस काय बोलणार, काय व जनता कोणी कोणाचं कामं नाही पडत, मग कसं काय आहे. तू जर आधी कामं पडला राहिला. आता एक शेवटचा विषय बोलतो आणि संपवतो. हे काय काय बोलते? तब्येत बरी नाही, मला हा. बोलता नाही आलं. मला काय म्हणायचंय, प्रतीक भाऊ थायलंडला जातो हा. आणि तिकडं तर असं सेक्सचा विषय बोलतो, आमचं बोलतो. ओपन करतो हा आपण. आणि वरून परत आम्हाला ज्ञान शिकवतो. ज्ञान शिकवतो. तर मला एक त्यांना ते सांगायचे, तो गोष्ट तो भाग वेगळा आहे, तो बरोबर. निसर्गानं लावलेला आहे. हा. कोण आता गोंधळ केल्याशिवाय काही मोकळा आहे का? सदा भाऊ तिथं थायलंडला येणार कोण आहे, त्याच्याकडे 70-80 तो पैसा खर्च करू शकतो. जो मेहनतीने कमवतो तो जातो हक्कानी, आणि नाही, नाही. त्याची प्रायव्हसी मी जपतो. तो थायलंडला लाखो कंपन्या आहे, मोठ्या कंपन्या आहे, पण त्या कंपन्या तुम्हाला थायलंड घेऊन जाणार आहे. पण लोक थायलंडला कशाला जातात, जिथं पटायला कशाला जातात, एन्जॉय करायला हो. जातात. पण त्या गोष्टी कोणत्याच टूर कंपन्या सांगती नाही. आता मी टाकली, मी माझी एक ग्रुप टूर गेली, मी एक्सपिरियन्स घेतला सदा भाऊ. आधी एक्सपिरियन्स घेतला की माझ्या माणसाला लेडी बॉय सोबत, माझ्या कस्टमर सोबत फ्रॉड झाला. लेडी बॉय आला होता, चायला झालं ना कार्ड, लय मोठा कार्ड झाला, मग ते भीती जाऊ दे, XYZ झाला. मग नंतर काय झालं, नंतर मी म्हटलं आपण ओपन मार्केटिंग करायचं. या थायलंडला तुम्ही मजा करा, तर मला बस आता शेवटचं सांगतो तुम्हाला, असं काही बोलू नका आणि व्हिडिओ संपवतो. 100%. आणि साथ द्या चांगल्या माणसाला. आणि आता शेवटचं उदाहरण सांगतो, तेवढं टाकून द्या, हो. कधी तुम्हाला सोडून 100%. एक ध्यानात घ्या. भूक लागल्यावर माणूस काय खातो, भाकर खातो, साखर घाल. बरोबर. मग शरीराला अनेक प्रकारच्या भूक, अनेक प्रकारचे बुक, पैशाची भूक आहे, पैशाची बुक, जेवायची भूक जेवायची आहे, बुक, परत सेक्सची सेक्सची भूक बुक आहे. आहे. मग भाकर खाल्यानं सेक्सची भूक भागल का? नाही, तिकडे सेक्स सेक्स करावं करावं लागतं. बरोबर. 1000. म्हणून ती निसर्गानं दिलेली, कोणी काही करू, जर निसर्गानं असते, जर दिलं नसतं, 1000. ते जर झालं नसतं तर आज दुनियात माणसं वाढ पॉप्युलेशन नसतं. हा. आणि ती एक भूक आहे, ती भूक भागावलीच पाहिजे. ती 1000. भूक जर नाही भागली तर माणसं मग बलात्कार होणं, बलात्कार होणार, हे होणार. म्हणजे अशा घटना. मी जे त्याच्यामुळे घटना कमी होणार भविष्यामध्ये. हा. मग तिकडे जाऊन का होईना त्यांची सेक्सची भूक भागली, त्यांचा प्रश्न आहे. बोललो ना मग आणि video प्रत्येकाला ती विषय वाचनाची भूक असते, प्रत्येकाला ती भागावली पाहिजे. 1000. हा. समजा आज माझ्याकडे, तरी भागवतात. हा नाही, माझ्याकडे समजा मी हॉटेलला माझ्या घरचं हॉटेल आहे, मी खाऊ शकतो. बरोबर. पण मग काही का हॉटेल नाही, मग ते कस्टमर बाहेरून येऊन खात्यात. पैसे देऊन खा. हा. म्हणजे समजा मला उदाहरण ते एकदम द्यायचंय, माझ्याकडे बरोबर. घरची बायको आहे, मी ती बुक भागू शकतो. 100%. पण ज्यांच्याकडे नाही त्यांना भागू द्या, त्यांना भागू द्या. त्यांना विषय वाचणार, 1000. त्यांनाही काहीतरी बरोबर. देण्यात येत असेल. म्हणून त्या गोष्टी बोलू नका. बरोबर. माणूस काय आवाज उठवतो याच्याकडे लक्ष द्या. 1000. मला सांगा, विहीर कोणा खोदली हे पाहू नका, विहिरीचं पाणी किती गोड आहे. किती गोड आहे हे पहा. नाही त्यानं विचारायचं, एअर खाजायला कोणते काठचे लोक होते, काय होते? बरं चेडी नेशेल होते का तू, होते का? अहो, बरं काय तुला धरायचा होता का त्याचा? विहिरीचं पाणी आईला काय बोलू? लय खास कवलंय ना यांना. म्हणून मला हे आणि सांगायचंय, वाटतंय. तुला विहीर कोणा खदली याच्याशी मतलब नाही, पाणी टेस्टिंग लागलं 100%. याच्याशी 1000. मतलब, प्रत्येक तिकडे जाऊन काय करतो याच्याशी मतलब नाही, मतलब नाही. पण तुमच्यासाठी किती फायदे ते बोलतो हे हे महत्वाचं. महत्वाचं. आणि एकदम धन्यवाद. खूप एवढं धन्यवाद. सदा भाऊ सोबत बोलून नंतर